जून 2024 या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू पीक घेतलं होतं। आता त्या पिकाला किमान 2 वेळा पाणी देण्याची आवश्यकता असताना विहिरींनी तळ गाठलाय। पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय या चिंतेमध्ये शेतकरी हवालदिल झालाय। या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे। विहिरीच्या पाण्याच्या भरोश्यावर राजापूर येथील शेतकऱ्यांनी गहू पिकाची लागवड केली होती। अनिल अलगट या शेतकऱ्यांना आपल्या 2 एकर शेतीवरती गहू लागवड केला होता। मात्र डिसेंबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे। आता फुटवे फुटण्याच्या काळातच पाणी कमी पडल्यानं गहू पीक वाया जाण्याची भीती आहे। मला सांगा की किती एकर गव्हाची लागवड केली होती आणि आता काय तुम्हाला समस्या निर्माण झाली आहे? आम्ही 2 एकर गव्हाची लागवड केली व पाणी होते त्या पिरियडला आम्ही गहू पेरला व आता सध्या विहिरींनी तळ गाठला व पाणी नसल्याने आमचा पूर्ण खर्च वाया गेला आहे। 20,000 रुपये खर्च आम्ही केलेला आहे। रोटरी मारणे, त्यात नागरटी असा अनेक मशागतीसह 20,000 रुपये खर्च झालेला आहे। आता या खर्च आमचा निघणे अवघड झाले आहे। त्या सध्या शासनाचे असे धोरण असल्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आला आहे। शेतकरी वर्ग हा फक्त आशावादी राहून आपली शेतात राबराब कष्ट करत असतो। सध्या शेतकऱ्याचे जीवन हे फक्त जगाचा पोशिंदा असला तरी शेतकऱ्याचे जीवनमान फार अवघड आहे। सध्या रोजंदारी मागली, त्यात खते औषधं वाढले, सर्वच बाबी वाढल्या असल्याने शेतकऱ्यांना 1 रुपयाचे उत्पन्न मिळाले नाही। त्या शासनाचे पुन्हा आता शेतकऱ्यांना पीक कर्जाचे नोटीस, सोसायटीचे नोटीस येत आहे। शासनाने आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावा अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। आसमानी आणि सुलतानी संकट दोन्ही एकाच वेळेस आल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। त्यामुळे सरकारनं आता मदत करावी अशी मागणी राजापूर येथील शेतकरी अलगट यांनी केलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। अमरावतीमध्ये सोयाबीनचा शासकीय दर 4,892 जाहीर झाला असला तरी यंदा सोयाबीनचे दर 4,200 रुपये प्रति क्विंटलनं विकले गेले होते। मात्र आता सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सध्या बाजारपेठेत सोयाबीनला 3,200 ते 3,600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अमरावती जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत आहे। हमी भाव जो आहे तो 4,892 रुपये आहे। मात्र सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 3200 ते 3600 रुपयापर्यंत प्रति क्विंटल सोयाबीन जे आहे ते विकलं जात आहे आणि त्यामुळे मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत आहे। आपल्यासोबत याच्याविषयी अधिक बोलण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। भाऊ, मोठ्या प्रमाणात सोयाबीनला जो आहे तो फटका बसतो आहे। 3600 ते 3200 रुपयापर्यंत प्रति क्विंटल सोयाबीनची विक्री सुरू आहे। काय सांगाल तुम्ही? अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आणि सोयाबीनचे भाव अतिशय गळगळलेले आहे। या परिस्थितीमध्ये सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरामध्ये सध्या सुद्धा पडून आहे। अतिशय गंभीर स्थिती शेतकऱ्यांची आहे। सोयाबीनला कुठंतरी सरकारने 7,000 रुपये भाव देण्याचं कबूल केलेलं आहे, परंतु या शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। सोयाबीन असो, कापूस असो, शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून असताना या सरकारचं पूर्णपणे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष असल्यामुळं ही अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। अतिशय शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीसाठी मी शासनाचा आणि सरकारचा निषेध करतो। अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती। सोलापूर जिल्ह्याच्या सतत बदलत्या हवामानाचा गंभीर परिणाम रब्बी हंगामावर झालाय। त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे, तर पिकांना कीड लागून पानं पिवळी पडल्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीसह इतरही खर्च वाढलाय। त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत सापडलेला आहे। या संदर्भात शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू एकदमच आल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेत अगदी कडक थंडी, दुपारच्या वेळेत ऊन आणि अचानकपणे येणारा पाऊस। मात्र या सर्व अशा हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसताना आपल्याला दिसून येतोय। काही शेतकरी बांधव हे आपल्यासोबत आहेत। काका, काय सांगाल नेमकं या बदलत्या हवामानाचा या पिकांवर काय परिणाम झालाय? रोग पडलाय, गुटका बसलाय, ह्याला ढोस द्यावा लागतंय आणि 3 फवारणी करावं लागतंय। अजून लई नुकसान झालंय। आता नेमकं ह्याला अंदाजे खर्च किती आला होता आणि आता किती खर्च तुमचा वाढलाय? आता काय तर बघा, ह्याला बी पेरायचं मिळून 10,000च्या पुढे गेलाय। किती वाढलाय? आता अनेक 10,000 जाणार।
मग कोळपा मारावं, ह्याला फवारणी करावं, जरा मोठं मोठं गवत काढून घ्यावं लागतंय. आणि डबल रोग पडलेला आहे, त्याला फवारणी केल्यावर खुरपून घ्यावं लागतंय गवत काढून. आपण पाहतोय या बदलत्या हवामानाचा किती मोठा फटका हा शेतकरी राजावर आणि पिकांवर लागलेला दिसतोय. मजुरांची देखील संख्या वाढवावी लागते आणि जे पीक हाताला आलेलं आहे ते कुठंतरी आता थोडंसं करपू लागलेलं आहे, पिवळं पडू लागलेलं आहे आणि त्याला पुन्हा एकदा फवारणी करण्याची गरज ही शेतकरी राजांना पडत आहे. अभिषेक देप्पा, झी मीडिया, सोलापूर. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातील कापूस आणि सोयाबीन घरी साठवून ठेवलंय. या पिकांना योग्य आणि वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण आलेला आहे. खतं, बियाणे, शेतमजुरांची मजुरी तसंच शेतीसाठी लागणाऱ्या इतर सुविधा मोठ्या प्रमाणात महाग झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाला योग्य मोबदला मिळावा अशी मागणी आता त्यांनी केली आहे. शेती करणं इतकं कठीण झालं आहे. आजच्या या युगामध्ये सगळ्या गोष्टी महागल्या आहेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, खताचा भाव वाढून आहेत. आधी जी बॅग 500 रुपयात मिळायची ती आता 1000 रुपयात झाली आहे. म्हणजे खताच्या बॅगामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. मजुरीचा अभाव, मजुरांचे पण खूप भाव वाढले आहेत, रेट वाढले आहेत. आणि त्या माध्यमातून बघतो म्हटलं तर आमच्या शेतमालाला त्या प्रकारे भाव काही मिळत नाही आहे. त्या कारणाने आम्ही माल स्टोरेज करून ठेवत आहे आणि उद्या चालून 4 पैसे जास्त मिळणार त्या हिशोबाने ठेवून विकण्याचा प्रयत्न करणार आणि विकणार. सरकारला नवीन वर्षाचं एवढंच आहे म्हणणं की 5000 5,500 तरी सोयाबीनला रेट द्यावं. आणि तसं माल तरी किती दिवस भरून ठेवणार घरी, मालाला भाव नाही त्याच्यामुळे घर भरून ठेवायचं, घरी भरून. ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या टरबूज काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या 8 ते 10 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे ऐन काढणीच्या वेळेस टरबूजाला तडे पडलेत. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे कापूस आणि मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. याची नुकसान भरपाई करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात टरबूजाची लागवड केलेली होती. मात्र बदलत्या हवामानामुळे उत्पादनामध्ये निम्म्यावर घट आल्याचं वर्तवलं जात आहे. टरबूजाला केवळ 4 रुपये किलो भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,551 रुपये इतका दर मिळतोय. गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीचे दर जवळपास 2,000 रुपयांनी कमी झालेत. आवक कमी असूनही भाव पडल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. तर उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.